आपल्यासमोर छोटी छोटी संकटं येतात. कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे उमटतात. केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात, ह्या वयात घटस्फोट? मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्षे जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका, कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येते आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वेपी सुखिनः सन्तु.